मित्रो, आपण पीक विमा भरलेला आहात का? 1 रुपयात पीक विमा कसा भरावा हे आजच्या व्हिडिओमध्ये A to Z सांगणार आहे। पीक विमा भरताना कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागते, जर तुमचं जॉइंट खातं असेल तर पीक पेरा कोणता अपलोड करावा, स्वमालकीचा असेल तर कोणता पीक पेरा, आणि जर भाडे तत्वावर तुम्ही जमीन घेतला असाल तर कोणता पीक पेरा, त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्र अपलोड करायची, संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। 1 रुपयात पीक विमा भरण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। pmfbuy.gov.in या वेबसाईट वरती यावं लागेल। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर शोधायचा आहे। पहिलाच टॅब आहे फार्मर कॉर्नर, याच्यावरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला फार्मर ऍप्लिकेशन लॉग इन करायचं आहे। इथे तुम्हाला गेस्ट फार्मर असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यानंतर पहा आपल्याला आता फार्मर डिटेल्स भरायची आहे। काळजीपूर्वक पहा, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण पीक विमा खूप महत्त्वाचा आहे। पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळले पाहिजे यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। फार्मर डिटेल्स मध्ये फार्मरचं फुल नेम इथे एंटर करा। त्यानंतर पहा पासबुक वरचं नाव जसं आहे तसं एंटर करावं लागणार। त्यानंतर पहा रिलेशनशिप यामध्ये पहा सन ऑफ असेल, डॉटर ऑफ असेल, वाईफ ऑफ असेल, जे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर रिलेटिव्हचं नाव इथे लिहायचं आहे, फादर, हजबंड नेम। त्यानंतर पहा मोबाईल नंबर इथे एंटर करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे। हा कॅप्चा फिल करा, गेट ओटीपी वरती क्लिक करा। यानंतर पहा ओटीपी फिल करून सबमिट करा। तुम्हाला इथे सक्सेस असा मेसेज येणं गरजेचं आहे। त्यानंतर पहा इथे एज तुमचं टाईप करा। सिलेक्ट कॅटेगरी मधून तुम्ही जनरल, ओबीसी, एससी, एसटी जे काय आहात ते तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर जेंडर इथून सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल जे काही आहे ते। त्यानंतर फार्मर टाईप मध्ये पहा स्मॉल, मार्जिनल, ऑदर। किरकोळ असेल मार्जिनल, स्मॉल म्हणजे कमी क्षेत्र असणारे, ऑदर असेल तर ऑदर वरती क्लिक करा। फार्मर कॅटेगरी मधून इथून तुम्हाला स्वतःची आहे, टेंट म्हणजे भाड्याने आहे की शेअर क्रॉपर म्हणजे तुमची सामायिक आहे, ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा रेसिडेंट डिटेल्स, यामध्ये तुमचं राज्य, इथून तुमचा जिल्हा, इथून तुमचं तालुका, त्यानंतर इथे गाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा ऍड्रेस इथे फिल करा, पिनकोड टाईप करा। त्यानंतर पहा फार्मर आयडी मध्ये तुम्हाला UID सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर एंटर करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करा। त्यानंतर सक्सेस असा मेसेज शो होणं गरजेचं आहे। त्यानंतर पहा अकाउंट डिटेल्स आपल्याला भरायचे आहे। डू यू हॅव IFSC कोड, तुमच्याकडे असेल तर येस करा। त्यानंतर इथे IFSC कोड एंटर करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करा। ऑटोमॅटिकली बँक डिटेल्स ओपन होईल। पाहू शकता संपूर्ण डिटेल्स बँकेची आलेली आहे। यानंतर पहा सेव्हिंग बँक अकाउंट नंबर तुमचा एंटर करा। त्यानंतर पुन्हा इथे कन्फर्म बँक अकाउंट एंटर करा। त्यानंतर हा कॅप्चा फिल करा आणि क्रिएट युजर वरती क्लिक करा। त्यानंतर पुढचा टॅब ओपन होईल। त्यानंतर आपल्याला पहा इथे फुल नेम आलेला आहे, तिथे एडिट करू शकता। पासबुक नेम सुद्धा एडिट करायचा आहे। यानंतर सर्व माहिती चेक करा पुन्हा एकदा आणि त्यानंतर पहा नेक्स्ट वरती क्लिक करा। यानंतर पुढचा टॅब आहे बँक डिटेल्स। यामध्ये आपल्याला पहा इथे बँक डिटेल्स आलेली आहे, तुमची अकाउंट नंबर, IFSC कोड, त्यानंतर तुमचे बँकेची डिटेल्स, यावरती तुम्हाला टिक मार्क करायचे आहे। आणि आणखीन बँक ऍड करायची असेल तर ऍड न्यू बँक डिटेल्स वरती क्लिक करू शकता। यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा। यानंतर पहा आता आपल्याला क्रॉप डिटेल्स भरायचे आहे। क्रॉप डिटेल्स मध्ये तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना। यानंतर पहा सीझन आहे, खरीप येणार आहे, खरीप सिलेक्ट करा। त्यानंतर वर्ष आहे 2024। त्यानंतर पहा इथे लँड डिटेल्स भरायची आहे, ते सर्कल वरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला त्याच गावात जर माहिती भरायची असेल तर सर्कल वरती क्लिक करा, इथे तुम्हाला माहिती भरता येतं। तर कशा पद्धतीने पहा, तुमचं जर शेती मिक्स क्रॉपिंग असेल तर येस करा। मिक्स क्रॉपिंग म्हणजे एकाच पिकामध्ये 2 पिकं घेतलेली असेल तर, नसेल तर नो वरती क्लिक करा। त्यानंतर सिलेक्ट क्रॉप मधून तुमची शेती, यामध्ये आपल्याला फिंगर मिल्ट म्हणजेच नाचणा, त्यानंतर पहा ग्राउंड डंट म्हणजेच भुईमुग, पॅडी म्हणजे भात आणि सोयाबीन हे तुम्हाला माहिती आहे। हे गुगल वरती ट्रान्सलेट केला तरी तुम्हाला समजून जाईल। जर तुमची जी शेती केलेला आहात त्यावरती क्लिक करा। त्यानंतर पहा शोविंग डेट म्हणजेच कधी तुम्ही पीक पेरलेला आहात ती तारीख इथे एंटर करायची आहे। यानंतर पहा सर्वे खाता नंबर म्हणजेच तुमच्या 7 बाऱ्यावरती इथे खाते क्रमांक असतो, तो खाते क्रमांक तिथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे खसारा प्लॉट नंबर म्हणजेच तुमचा गट नंबर इथे एंटर करा। यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करा, तुमची माहिती ओपन होईल। तुमचा गट नंबर इथे ओपन झालेला आहे, तुमचा सर्वे नंबर, खाता नंबर, त्याचबरोबर तुमचं नाव आणि तुमचा टोटल एरिया सुद्धा इथे ओपन झालेला आहे। गोल टिक मार्क करा। त्यानंतर पहा इथे सबमिट वरती क्लिक करा। यानंतर पहा इथे तुम्ही या नाचणीसाठी किती एरिया इन्शुअर करणार आहात तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे।
उदाहरणार्थ पहा, मी एक हेक्टर इंटर करतोय. त्यानंतर पहा इथे तुम्हाला सम इन्शुअर्ड 20,000, त्यानंतर प्रीमियम रेट 3.5, फार्मर शेअर 400 रुपये आणि टोटल प्रीमियम 700 रुपये. घाबरू नका, 1 रुपयात तुमचा पीक विमा भरला जाणार आहे. यानंतर तुम्हाला आणखीन पीक यामध्ये ऍड करायचं असेल तर ऍड वरती क्लिक करा. यानंतर पहा आणखीन तुम्हाला याच क्षेत्रामध्ये शिल्लक राहिलेलं पीक ऍड करायचं आहे. सिलेक्ट क्रॉप करा. त्यानंतर पहा तुम्ही कोणतं पीक घेतलेलं आहात यामध्ये ते सिलेक्ट करा. त्यानंतर शोविंग डेट, कोणत्या दिवशी तुम्ही पीक पेरलेलं आहात ते तुम्ही इथे एंटर करा. त्यानंतर पहा सर्वे नंबर पुन्हा, खसारा नंबर पुन्हा. त्यानंतर व्हेरीफाय करा. पुन्हा आपल्याला फार्मर लँड रेकॉर्ड ओपन होईल. पुन्हा सबमिट करायचं आहे. आता पहा उरलेला इन्शुअर एरिया ओपन होईल. तर पुन्हा आपल्याला आणखीन जर शेती असेल तर किती गुंठ्यामध्ये ही शेती केलेली आहात ती ऍड करा. आणखीन ऍड करू शकता. आता मित्रो इतकी शेती आहे त्यामुळे मी पुन्हा ऍड करतोय. त्यानंतर पहा आपल्याला आता इथे एकाच गट नंबर मध्ये 2 पिकं घेतलेली आहेत ती ऍड करण्यात आलेली आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ऍड करायचे आहेत. त्यानंतर पहा आता इथे अपलोड डॉक्युमेंट नावाचा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला काय काय अपलोड करायचं आहे पहा. पासबुक फोटो, तुमच्या बँकेच्या पासबुकचा फोटो. त्यानंतर पहा अपलोड युअर लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12/8 तुमचा अपलोड करायचा आहे. डिजिटल साइन 7/12 आणि 8 काढण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तुमचा तुम्ही घर बसल्या साइनचा 7/12 काढू शकता. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यानंतर शोविंग सर्टिफिकेट. आता शोविंग सर्टिफिकेट म्हणजे काय तर मित्र पहा पीक पेरा सर्टिफिकेट. हे पीक पेरा सर्टिफिकेट कसं असतं हे सांगतो पहा. हे पाहू शकता पीक पेरा स्वयं घोषणापत्र आहे. हे आपल्याला स्वतःची जमीन असेल, सेल्फ जमीन म्हणजे याच्यात सामायिक क्षेत्र नसेल तर तुम्ही हे भरायचं आहे आणि ते साइन करून हे अपलोड करायचं आहे. उदाहरणासाठी तुमचं नाव, तुमचा पत्ता, किती क्षेत्र भरलेला आहात ते. आता तुम्ही एकाच गट नंबर मध्ये 2 क्षेत्र घेतलेले आहात. एक म्हणजे भुईमुग आणि एक म्हणजे नाचणा. तर इथे भुईमुगसाठी किती हेक्टर आणि किती आर घेतलेला आहात आणि नाचण्यासाठी किती ते लिहायचं आहे. लागवड दिनांक लिहायचा आहे, साइन करायची आहे आणि हे शोविंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर सेल्फ लँड असेल तर मित्रो जर सामायिक असेल तर सामायिक पीक पेरा अपलोड करायचा आहे. तो कसा ते सुद्धा सांगतो पहा. सामायिक संमतीपत्र इथे पाहू शकता. इथे सामायिक संमतीपत्रामध्ये सहखातेदारांची नावे आणि त्यांची स्वाक्षरी घ्यायची आहेत आणि इथे मालकाची साइन घ्यायची आहे. अशा पद्धतीने सामायिक जर क्षेत्र असेल तर सामायिक संमतीपत्र घ्यायचं आहे. आणि भाड्याने जर घेतलेला असाल तर भाड्याचं सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय संमतीपत्र, ते तुम्ही डाउनलोड करून भरू शकता. तसेच मित्रो सामायिक पीक पेरा आणि स्वतःचा पीक पेरा हे सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या फाईल डाउनलोड करून भरू शकता. आता पहा पासबुक फोटो इथे चूज फाईल करायचा आहे आणि अपलोड करून घ्यायचा आहे. पासबुक ठेवलेलं आहात ते ओपन करून घ्या. अशा पद्धतीने इथे व्ह्यू पासबुक सुद्धा तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर पहा लँड रेकॉर्ड, इथून तुम्हाला चूज फाईल करायची आहे आणि तुमचा 7/12/8 इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर शोविंग सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्ही भरायचं आहे. अंगठा किंवा सही असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने पहा पीक पेरा इथे तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट अपलोड होतील. इथे अपलोड बटन वरती क्लिक केल्यानंतर ते सक्सेस येणं गरजेचं आहे. 7/12 सुद्धा सक्सेस करून घ्या. जी काही डॉक्युमेंट आहेत ती सक्सेस करून घ्या. त्यानंतर पहा नेक्स्ट स्टेप वरती क्लिक करा. आता मित्रो पहा फार्मर ऍप्लिकेशन प्रिव्ह्यू झालेला आहे. इथे तुम्हाला सर्व जी माहिती भरलेला आहात ती ओपन होऊन अशा पद्धतीने तुम्हाला किती शेअर्स भरायचा आहे ते सुद्धा आलेलं आहे. पण तुम्हाला 1 रुपयात हा फॉर्म भरता येणार आहे. सर्व माहिती चेक करा. त्यानंतर पहा सबमिट वरती क्लिक करा. यानंतर पहा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ते म्हणजे आता इथे 2 रुपये दाखवण्यात आलेला आहे. 1 रुपयाऐवजी 2 रुपये आहे. तुम्हाला QR कोड, नेट बँकिंग कशात पेमेंट करायचं आहे ते पेमेंट करून घ्या. उदाहरणार्थ QR कोड, भीम UPI, मेक पेमेंट. इथे QR कोड आलेला आहे तो पेमेंट करून घ्या. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर रिडायरेक्ट होईल. यानंतर पहा आता आपण पेमेंट केलेला आहात. आपल्याला इथे तुम्हाला दिसून येईल होम ऍप्लिकेशन अप्लाय फॉर इन्शुरन्स. तर ऍप्लिकेशन वरती क्लिक करा. इथे तुम्हाला फार्मर डिटेल्स ओपन येईल. यामधून तुमचं साल इथून सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्ही पॉलिसी नंबर तुमचा जनरेट होईल. कोणत्या दिवशी क्रेडिटेड केलेला आहात ती तारीख येईल. सम इन्शुअर्ड तुमचा किती आहे 39,380 तो दिसून येईल. क्लेम करायचा असेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल, पण ऑलरेडी
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। पॉलिसी नंबर दिसून येईल, तुमची कंपनी कोणती सिलेक्ट झालेली आहे ती दिसून येईल। त्यानंतर ऍप्लिकेशन सोर्स, ब्रँच नेम, डेट क्रेडिटेड, सम इन्शुरन्स, एरिया, प्रीमियम तुमचा 2 रुपये। आता 2 रुपये म्हणजे तुम्ही 2 पिकं घेतलेला आहात त्यामुळे 2 रुपये, प्रत्येक याला 1 रुपये आहे त्यामुळे 2 रुपये तुम्हाला भरावे लागले आहेत। तसेच तुम्ही 2023 मध्ये सुद्धा भरलेला होता त्याचं सुद्धा इथे दिसून येईल। इथे टोटल क्लेम तुमचा 0 आहे। अशा प्रकारे मित्रो 1 रुपयात घर बसल्या पीक विमा भरू शकता।